नमस्कार. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा. बंधूंनो, मार्च, एप्रिल, मे या महिन्यामध्ये ऊन खूपच असते. या दिवसांमध्ये डोंगरी किल्ले करणे दमछक करणारे असते आणि प्रसंगी ट्रेकर्सना त्रासदायक देखील ठरतात. म्हणून आम्ही भुईकोट किल्ले या दिवसांमध्ये निवडले. आज रंगपंचमी आहे, 14 मार्च 2025. आजच्या या सणाच्या दिवशी आम्ही ट्रेकसाठी भाईंदर येथील डोंगरी, धारावी, घोडबंदर आणि जोगेश्वरी मंदिर हे देखील आम्ही आज करण्याचे नक्की केले. बरेच मित्रमंडळी रंगपंचमी खेळणे असल्यामुळे आमच्यासोबत आले नाही. मी प्रकाश पाटील आणि माझ्यासोबत आहेत दीपकजी, स्नेहा, चिन्मय आणि महेश. पहाटे 7 वाजताच्या सुमारास आम्ही भाईंदर स्टेशन गाठले. चहा पाणी करून रिक्षाने डोंगरी गावाकडे निघालो. डोंगरी धारावी किल्ला पूर्ण करून आम्ही भाईंदर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापासून पुढे घोडबंदर किल्ल्याकडे निघालो. या चौकातून आपल्याला घोडबंदरकडे जाणाऱ्या बसेस मिळतात. बंधूंनो, आज आपण घोडबंदर हा किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत. या किल्ल्याविषयीची माहिती जी वेबसाईट तसेच अन्य प्रसारमाध्यमातनं समोर आलेली आहे ती आपणासमोर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. यामध्ये चुका किंवा त्रुटी असू शकतील, त्याबद्दल क्षमस्व. प्राचीन काळी कल्याण हे महत्त्वाचे बंदर म्हणून प्रसिद्ध होते. अरबी समुद्रातून उल्हास खाडीमार्गे कल्याण बंदरात जहाजांची ये जा होत असे. या जलमार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वसईचा किल्ला, धारावी तसेच घोडबंदर किल्ला, गायमुख किल्ला, नागला बंदर, दुर्गाडी किल्ला अशा किल्ल्यांची निर्मिती झाली. त्यावेळच्या वेगवेगळ्या राजकर्त्यांकडून हे किल्ले बांधण्यात आले. सह्याद्रीचे एक टोक उल्हास खाडीजवळ उतरते. त्याचे टोक हे घोड्यासारखे दिसते, त्यामुळे ह्या बंदराला घोडबंदर असे नाव पडले असावे असे म्हटले जाते. या टोकावरती हा किल्ला बांधण्यात आलेला आहे. उल्हास खाडी इंग्रजी यू आकाराचे वळण घेते. या जवळ असलेल्या टेकडीवर घोडबंदर किल्ला बांधण्यात आला. या बंदरातून घोड्यांचा व्यापार होत असावा. इसवी सन 1672मध्ये घोडबंदर किल्ला पोर्तुगीजांच्या ताब्यात होता. शिवाजी महाराजांनी स्वतः हा किल्ला आपल्या ताब्यात आणण्यासाठी यावरती हल्ला केला. त्यांना हा किल्ला जिंकता आला नाही, पण इसवी सन 1737मध्ये घोडबंदर किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला. त्यावेळी पोर्तुगीजांची 250 माणसे मारण्यात आली असे कळते. तसेच 7 गलबते ही ताब्यात घेतल्याची नोंद आहे. वसई मोहिमेचा एक भाग म्हणून नागला बंदर, घोडबंदर, धारावी बंदर, धारावी किल्ला म्हणजे डोंगरी किल्ला हे जिंकून वसईच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. 1818मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला. गडाच्या पायऱ्या चढून आपण प्रवेशद्वारावर गडात प्रवेश करतो. समोरच अनेक कमानी असलेल्या इमारती दिसतात. येथून डाव्या बाजूला गेल्यास आपल्याला एक इमारत दिसते. इमारतीमधून बाहेर आल्यावर डाव्या बाजूला एक बुरुज आहे आणि किल्ल्याची बाह्य तटबंदी दिसते. येथून पुढे पायऱ्यांनी वर चढत गेल्यानंतर किल्ल्याच्या सर्वोच्च माथ्यावर एक मोठा गोल बुरुज आहे. बुरुजावर जाण्यासाठी एक छोटे प्रवेशद्वार देखील आहे. पायऱ्या आहेत आणि या पायऱ्यांनी आपल्याला वर जाता येते. वाटेवरच एक उजव्या बाजूला खोली दिसते. या बुरुजाच्या माथ्यावर उल्हास खाडी व आजूबाजूचा दूरवरचा प्रदेश आपल्या पाहण्यात येतो. बुरुजावरून पुढे गेल्यानंतर खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या पायऱ्यांच्या उजव्या बाजूला एक पाण्याची बांधीव टाकी आहे. यात उतरण्यासाठी काही पायऱ्या देखील आहेत. हे टाकं पाहून आल्यानंतर आपण पुन्हा किल्ल्याच्या प्रवेशद्वारापाशी येतो. अशा प्रकारे ही गडफेरी ही पूर्ण होते. 2024मध्ये किल्ल्याची डागडुजी तसेच सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि हे सुशोभीकरण अजूनपर्यंत देखील चालू आहे. त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी अतिशय छान आणि स्वच्छ करण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, ह्या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपण या किल्ल्याकडे जरूर यावे. ठाण्यावरून तसेच मीरा भाईंदर, बोरिवली इथून जाणाऱ्या बसेस
याने घोडबंदर फाट्यावर उतरून रिक्षाने आपल्याला मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या बसने घोडबंदरला जाता येते. तसेच भाईंदर किंवा मीरा रोड या ठिकाणाहून आपल्याला बसेस देखील घोडबंदर किल्ल्यापर्यंत घेऊन जातात. तर बंधूंनो, हा किल्ला पाहण्यासाठी आपण ह्या किल्ल्याला अवश्य भेट द्या. आपले गड किल्ले, आपल्या पुरातन वास्तू, ऐतिहासिक ठिकाणे, देवदेवालय यांच्या रक्षणाची जबाबदारी आपण सर्वांवर आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा आपण करू नये. त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची अवहेलना होईल असे कृत्य आपल्याकडून घडणार नाही याची आपण दक्षता घेऊया. जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम. हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा.